गॅस टंचाई व काळा बाजार विरोधात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र आंदोलन। देशात आणि राज्यात सध्या भासत असलेली गॅस टंचाई, गगनाला भिडलेले दर आणि सुरू असलेला काळा बाजार यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत। या परिस्थितीचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या नंदुरबार जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली। वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार हे आंदोलन करण्यात आले। जिल्हा अध्यक्ष पाहुबा आखाडे व जिल्हा युवक अध्यक्ष लक्ष्मण आबासाहेब निकुंबे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मार्केटमधील गॅस टंचाई तात्काळ दूर करण्याची आणि काळा बाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। 2026 रोजी नरेंद्र कप मिलेगा सिलेंडर याच्या खाली आम्ही माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत। तर या आमच्या ज्या काही मागण्या आहेत मगाशी वाचून दाखवल्यात, त्या मागण्या पूर्ण व्हाव्यात अशी आम्ही साहेबांना विनंती केलेली आहे। आणि या ठिकाणी पूर्ण नंदुरबार जिल्ह्यातून, नवापूर तालुक्यातून, अजून इतर तालुक्यातून सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत। त्यांचं या ठिकाणी आगमनाबद्दल मी त्यांचं स्वागत करतो आणि आभार मानतो। जय भीम, जय भारत। या आंदोलनात महिला आघाडीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या राणीताई गावित, जिल्हा अध्यक्ष कल्पनाताई गावित, जिल्हा प्रवक्ते सुनील कोडी, नवापूर युवा तालुका अध्यक्ष उमेश बापू पवार, गोरख अशोक नगराडे, अजय देवा चव्हाण, वसंत पेंढारकर, रवींद्र सुरेश मोरे, योगेश खैरनार, सुमित पवार, सागर बेडसे आणि धर्मा कुराडे यासह जिल्हा व तालुका स्तरावरील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रशासनाने यावर तात्काळ कार्यवाही न केल्यास आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क। आज माननीय प्रकाशजी आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा यांच्या आदेशान्वये आणि माननीय जिल्हा अध्यक्ष आबासाहेब निकुंबे व पाहुबासाहेब आखाडे यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी आपण एक आंदोलन पूर्ण केलेलं आहे की नरेंद्र कम मिलेगा सिलेंडर या अनुषंगाने या ठिकाणी आज पदाधिकारी सर्व आलेले आहेत। विषय असा आहे की खाडी देशामध्ये युद्ध सुरू आहे। त्या युद्ध सुरू असल्यामुळे जे काही टंचाई होत आहे, LPG असेल किंवा आधुनिक जे पण काही ऑइल असेल, डिझेल असेल, त्या संदर्भात तर हा जो विषय आहे तो अति गंभीर होत चालला आहे। आणि तेवढे पण वरिष्ठ पातळीवरती आपले जे संबंध होते ते कुठेतरी तुटल्यामुळे आपल्याकडे ते इंधन पोहोचत नाही। त्याच्यामुळे आपल्याला जो आदेश मिळाला त्या आदेशाचं पालन करून आपण या ठिकाणी आज आंदोलन केलेले आहे आणि पुढे देखील आदेशाचं पालन करून आंदोलन करत राहू व जनसामान्यांचे जे समस्या असतील त्याच्याकडे पूर्णतः लक्ष दिलं जाईल आणि आंदोलन पुढे करतच राहू। जय भीम, जय संविधान, जय भारत।